पण थेट जाऊया. यांनी काल एक बैठक आमची किंवा पक्षाच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला. 14 सप्टेंबरला अबुधाबी येथे भारत आणि पाकिस्तान सामना, क्रिकेट सामना खेळवला जातो. भारत आणि पाकिस्तान हा सामना अबुधाबी येथे खेळवला जातो आणि भारतीय क्रिकेट बोर्डानं त्यात सहभाग घेतला. लोकभावना विरुद्ध आहेत. अजूनही जे 26 निरपराध लोक तिथे मारले गेले पहलगावला, त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही. अतिरेकी सापडले नाही. ऑपरेशन सिंदूर आजही सुरू असल्याचं सांगितलं जातं की ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधामध्ये सुरू आहे आणि ते संपलेलं नाही. पाकिस्तानच्या कारवाया काश्मीरमध्ये थांबलेल्या नाही. अशा वेळेला पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याची आणि पाकिस्तान बरोबरचे सर्व संबंध तोडून टाकण्याची भाषा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व असली नकली नेते, हिंदुत्ववादी, त्यांनी हा विषय वारंवार मांडला की पाकिस्तानबरोबर कोणती संबंध आम्ही ठेवणार नाही. खून और पानी एक साथ नहीं बहेगा. सिंधू वॉटर ट्रीटी रद्द केली. सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही. प्रधानमंत्री म्हणाले खून और पानी एक साथ नहीं बहेगा. आमचा प्रश्न आहे, मग खून और क्रिकेट एक साथ कैसा केले? खून और क्रिकेट, उजाडलेलं सिंदूर आमच्या महिलांचं, इतक्या लवकर तुम्ही विसरलात? हा काय प्रकार आहे? आमचा सवाल भारतीय जनता पक्षाला, सरकार सोडून द्या, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत, त्यांची भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो सामना आहे 14 तारखेला पाकिस्तान बरोबरचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे. नुसता विरोध नाही, महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझं कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे, सिंदूरच्या सन्मानाचा आहे. माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान, अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल. सिंदूर रक्षा अभियान हिंदीमध्ये सांगायचं तर, किंवा सिंदूर सन्मान आंदोलन, सिंदूर की रक्षा में शिवसेना मैदान में. पण मराठीत सांगायचं तर माझं कुंकू माझा देश माझा अभिमान, अशा प्रकारचं आंदोलन 14 तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल. आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरलेत. ते घरघर सिंदूर वाटणार होते, राजकारण करणार होते, विरोध झाल्यामुळे थांबले. त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत. घराघरातून सिंदूर पाठवायचा सुद्धा अभियान त्या दिवशी आम्ही घेणार आहोत. आणि अशा प्रकारचं हे सिंदूर रक्षा अभियान किंवा माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं एक आंदोलन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार, आदेशानुसार 14 तारखेला होईल. भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामन्याला जे समर्थन देत आहेत, जी त्याची वकालत करतायत, त्यांनी जरा आपला अंतरात्मा
तपासून पाहावा की राष्ट्राची भावना नक्की काय आहे. हा एक प्रकारे देशद्रोह आहे. या भाजपवाल्यांची सगळी मुलं अबुधाबीत मॅच बघायला जाणार आहेत. जय शहा तर क्रिकेटचे सर्व आहेत. राष्ट्रभक्तीच्या गोष्टी आपण करता, अमित शहा करतात, आम्हाला शिकवतात, काँग्रेसवाल्यांना असतील, शिवसेनेला असतील. आम्ही म्हणे आमच्या मूळ विचारापासून दूर गेलो. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारत पाक सामन्याला कायम विरोध केला. जावेद मियादाद घरी आला तेव्हा त्याला ठणकावून सांगितलं चहा प्यायचं आणि निघून जायचं. सामन्याची वकालत इथे करायची नाही. एका बाजूला तुम्ही काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना तुम्ही क्रिकेट खेळायला आमच्याकडे येता? लाजा वाटत नाही तुम्हाला? हाच प्रश्न भारतीय जनता पक्षाला आहे. अरे तोंड तरी उघडा, विरोध तरी करा. हिंदुत्ववादी आहात ना? ते जे बाडगे बसलेले आहेत सरकारमध्ये महाराष्ट्राच्या शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन वगैरे, बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता भारत पाक सामना होणार नाही. काय करतायत मिंधे आणि त्यांच्या आमदार खासदार पुढारी? काय करतायत? ज्यांनी काय ते मैदान वगैरे उखडलं होतं तेही त्यांच्या पक्षात गेले तसं मला कळलं. पण माझा प्रश्न इतकाच आहे, हा देशद्रोह आहे. ऑपरेशन सिंदूर संपलं नाही, महिलांचा आक्रोश थांबला नाही, आजही सगळीकडे वेदना आहे त्याची. आणि तुम्ही क्रिकेट खेळता पाकिस्तानबरोबर? नाही. शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे सहन करू शकत नाही. महिला आमच्या रस्त्यावर येतील. पहलगाम हल्ला हा गृहमंत्र्यांचं अपयश मानलं जात आहे. 100%. दुसरीकडे जय शहा हे क्रिकेट. मी वारंवार सांगतोय, भारत पाक क्रिकेट सामन्यामध्ये सगळ्यात मोठा जुगार, गॅम्बलिंग, आर्थिक उलाढाल होते आणि म्हणून हे क्रिकेट सामने खेळवले जातात. आणि याची सगळी सूत्र गुजरातमधून हलतात. या गॅम्बलिंगची, या जुगाराची ऑनलाईन क्रिकेट, विशेषतः भारत पाकिस्तान हे कोण आहेत? ही सगळे ऑनलाईन गॅम्बलिंग राजस्थान आणि गुजरातमधून चालवली जातात आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक हे सहभागी असतात. हा आर्थिक उलाढाल आहे. पण त्या आर्थिक उलाढालीमध्ये 26 आमच्या महिलांचा सिंदूर उजाडला गेला, पुसला गेला. ते विसरून गेले. फक्त राजकारणासाठी हौतात्म्य, भारत पाकिस्तान, पुलवामा, पहलगाव, उरी आणि इतर वेळी व्यापार. शिवसेना 14 तारखेला आपली भूमिका रस्त्यावर दिला. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं, देशाला हे मान्य नाही आणि हिंदुत्वाला हे मान्य नाही. 4 दिवस बाकी, तुम्ही काही निवेदन वगैरे देणार आहात? पंतप्रधानांना पत्र कशाला? मी तुमच्या माध्यमातून सांगतोय. मी आज ट्विट केलंय, त्यांना टॅग केलंय. निवेदन कशा करता द्यायचं? त्यांना कळत नाही जनतेच्या भावना काय. आधी स्पष्टीकरण दिले की जागतिक स्पर्धा असतील, आशिया कप असेल, चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, वर्ल्ड कप असेल, त्यात भारत पाकिस्तान सामना खेळवला जाऊ शकतो. ते काही सांगतील, देशाला मान्य नाही. जे खेळतायत त्यांच्या देशामध्ये 26 लोकांचं अशा प्रकारचं निर्घृण मरण त्यांनी पाहिलं नाही किंवा सिंदूर उजाडलेला नाही. त्या जे इतर देश खेळतायत ते, न्यूझीलंड असतील, ऑस्ट्रेलिया असतील, श्रीलंका असेल, अफगाणिस्तान असतील, UAE असतील. आमचा देश दहशतवादाशी पाकिस्तानबरोबरचा सामना करतोय. आमचा देश रोज रक्त सांडतोय, बलिदान देतोय. तरी जर नरेंद्र मोदी म्हणत असतील हा जागतिक विषय आहे, मग हा जागतिक विषय इतर वेळी नव्हता का? जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होतात तेव्हा तुम्ही विरोध केला होता. त्याचबरोबर काल एक महत्वपूर्ण बैठक झाली, ती पूर्णतः राजकीय होती. कारण तुम्ही देखील होता, राम आंबेडकर होते, कोण होतं? ठाकरे बंधू होते. हां, त्यामुळे पूर्णतः राजकीय कसं काय असेल? 2 ठाकरे बंधू आमचे प्रमुख, म्हणजे उद्धवजी राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणता? बंधू आहेत ना, बंधू आहेत ते. आणि मी मित्र आहे. बैठक झाल्यावर आज मनसेनं पदाधिकाऱ्यांची बैठक केली आहे. आज शिवसेनेची पण आहे. बघा, पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये. तुम्ही राजकारण म्हणताय ना, मग ही सतत चालणारी प्रक्रिया. निवडणूक आलेल्या आहेत महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या.
बैठका घ्याव्याच लागतील. थँक्यू. हिंदी में कुछ काँग्रेस आपण बघायला घेतलं तुम्ही दोघं एकत्र एक जास्त करताय याच्यावरती मी नक्की बोलेन. आज आमच्यासाठी रविवारचं जे आंदोलन आहे भारत पाक क्रिकेट सामन्याविरुद्धचं, तो आमच्यासाठी देशासाठी महत्त्वाचा विषय आहे. राजकारणावरती कधी चर्चा करता येईल उद्याही करेन. एक शेवटचा प्रश्न, काही वृत्तपत्रामध्ये असं आलंय की मनसेनी अर्ध्याच्या जवळपास जागा या बघा, वृत्तपत्रात आपण नेपाळमधल्या वृत्तपत्रकारांना का मारलंय आपण ते पाहिलं असेल. खोट्या बातम्या देतात. नेपाळच्या मीडियावर झालेल्या हल्ल्याचा अभ्यास आपल्याकडल्या लोकांनी करायला पाहिजे. रस्त्यावरती त्यांना काय माहिती आहे कोण होतं आतमध्ये? मी होतो, मला माहिती आहे. उद्धवजी होते, राजसाहेब होते. काय माहिती आहे त्यांना आतमध्ये काय चर्चा झाली, आतमध्ये काय झालं काय. आणि यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.